मादुरो आणि खामनेईनंतर किम जोंग उन अमेरिकेच्या निशाणावर असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. जागतिक राजकारणात हेड चॉप धोरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे. जागतिक राजकारणात गेल्या काही वर्षात महासत्तांमधील तणाव वाढताना दिसतोय. विशेषतः युनायटेड स्टेट्स आणि त्यांच्याशी मतभेद असलेल्या काही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होत चाललाय. या पार्श्वभूमीवर काही राजकीय आणि लष्करी विश्लेषकांनी पुन्हा एकदा हेड चॉप नेतृत्वाला हुकुमशाहीला लक्ष्य करण्याच्या धोरणाची चर्चा सुरू केली आहे. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत. खरंच पुढचं टार्गेट किम जोंग असणार आहे का? पाहुयात या रिपोर्टमधून. या चर्चेत प्रामुख्याने व्हेनेझुएलाचे निकोलस मादुरो, इराणचे अली खामनेई आणि त्यानंतर आता उत्तर कोरियाचे किम जोंग उन या नेत्यांची नावं घेतली जात आहेत. काही विश्लेषकांच्या मते व्हेनेझुएला आणि इराणवरील दबावानंतर पुढचा संभाव्य लक्ष्य उत्तर कोरियाचा नेता असू शकतो, अशी चर्चा रणनीतिक वर्तुळात ऐकायला मिळते. अमेरिकेचे हेड चॉप धोरण हा सध्या चर्चेचा विषय आहे. हेड चॉप म्हणजे नेमकं काय? तर लष्करी भाषेत हेड चॉप स्ट्रॅटेजी म्हणजे शत्रू देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करून त्या देशाच्या निर्णय क्षमता आणि लष्करी समन्वयावर परिणाम करण्याची कल्पना. या व्यतिरिक्त युद्ध किंवा गंभीर संघर्षाच्या परिस्थितीत नेतृत्व अचानक निष्क्रिय झालं तर त्या देशाच्या यंत्रणेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, असा या संकल्पनेमागील एकंदरीत विचार असतो. इतिहासात विविध युद्धांमध्ये नेतृत्व लक्ष्य करणाऱ्या रणनीतीबाबत चर्चा झालीच आहे. आधुनिक काळात प्रगत गुप्तचर यंत्रणा, अचूक मार्गदर्शित शस्त्रे आणि सायबर क्षमतांमुळे अशा रणनीतींबाबत अधिक बोललं जातं. अशा कारवायांचे परिणाम अनिश्चित आणि धोकादायक असू शकतात, म्हणूनच त्या अत्यंत संवेदनशील आणि धोक्याच्या मानल्या जातात. व्हेनेझुएला आणि मादुरो यांच्या भोवतीचं राजकारण पाहिलं तर दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला गेल्या काही वर्षात आर्थिक संकट, राजकीय संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे चर्चेत राहिले. देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर विरोधकांकडून आणि काही पाश्चिमात्य देशांकडून टीका होत आली आहे. मादुरो सरकारमुळे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि गुन्हेगार अमेरिकेत पाठवले गेले, असा ट्रम्प प्रशासनाने आरोप केले. मादुरो सरकार विरोधात अमेरिकेने दबावतंत्राचं धोरण अवलंबलं होतं. त्यानंतर मोठे हल्ले झाले. हल्ल्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आलं. निकोलस यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही अमेरिकन सैन्यांनी बेड्या ठोकल्याचं वृत्त पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर विविध आर्थिक निर्बंध लागू केले. तेल उद्योगावर निर्बंध, आर्थिक व्यवहारांवरील मर्यादा आणि राजनैतिक दबाव या माध्यमातून अमेरिकेने मादुरो सरकारवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. 2018 मध्ये इराणने अणुकरारमधून युनायटेड स्टेट्सला बाहेर काढले आणि इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लावले. त्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अली खामनेई यांनी अमेरिकेवर तीव्र टीका केली आणि अमेरिकेवर विश्वास ठेवू नये असं सांगितलं. इराणने इराकमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ले केले आणि दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. अणुकरार, निर्बंध आणि सोलेमानी यांच्या हत्येमुळे ट्रम्प आणि खामनेई यांच्यात मोठा वाद झाला आणि अमेरिका आणि इराण वाद पेटला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण युद्धाचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. 28 फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर मोठे हल्ले केले. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. आणि आता उत्तर कोरिया आणि किम जोंग उनवर नजर टाकली तर पूर्व आशियातील नॉर्थ कोरिया जगातील सर्वाधिक हुकुमशाही आणि नियंत्रित राजकीय व्यवस्था असलेला देश मानला जातो. देशाचे नेते किम जोंग उन हे त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असतात. उत्तर कोरियाने गेल्या काही वर्षात अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः अमेरिका आणि तिचे मित्रपक्ष या कार्यक्रमावर टीका करत आले. उत्तर कोरियाचे अण्वस्त्र हेच त्या देशाचे सर्वात मोठे सुरक्षा कवच मानले जाते. त्यामुळे कोणतीही थेट लष्करी कारवाई धोकादायक ठरू शकते. उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्रांचा घटक महत्त्वपूर्ण मानला जातो. उत्तर कोरियाच्या बाबतीत परिस्थिती इतर देशांपेक्षा वेगळी आहे, कारण हा देश अण्वस्त्र सज्ज आहे. जर उत्तर कोरिया विरुद्ध थेट कारवाई झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण आशियावर होऊ शकतो. उत्तर कोरियाच्या प्रश्नात चीन आणि रशियाची या दोन देशांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. दोन्ही देश उत्तर कोरियाच्या भौगोलिक जवळ आहेत आणि त्या प्रदेशातील स्थिरतेबाबत त्यांनी वारंवार मोठी चिंता दर्शवली आहे. जर कोणतीही मोठी लष्करी कारवाई झाली तर या देशांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अधिक गुंतागुंतीचं बनण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन हे त्यांच्या विचित्र कामशैलीमुळे आणि कठोर नियमांमुळे नेहमी जागतिक चर्चेचा विषय ठरतात. उत्तर कोरिया सातत्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत असतं. त्यामुळे जगभरात विशेषतः अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव निर्माण होतो. किम जोंग उन हे एक शक्तिशाली हुकुमशाह मानले जातात. त्यांच्या देशात हसणं, विशिष्ट प्रकारचे कपडे घालणं किंवा परदेशी चित्रपट पाहणं यावरही अनेकदा निर्बंध लादले जातात. आपल्या सत्तेला विरोध करणाऱ्यांना किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ते अत्यंत क्रूर शिक्षा देण्यासाठी ओळखले जातात. दरम्यान गेल्या काही वर्षात अनेकदा असं दिसलंय की तणाव वाढल्यानंतरही देश शेवटी कूटनीतीचा मार्ग स्वीकारतात.
संवाद, करार, आर्थिक निर्बंध किंवा आंतरराष्ट्रीय मध्यस्थी यांद्वारे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र उत्तर कोरियाच्या बाबतीत विविध काळात चर्चा, शिखर बैठक आणि राजनैतिक प्रयत्न झाले, पण याला किम जोंग उन काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने पुढचं टार्गेट किम जोंग उन असल्याचं चर्चांना उधाण आलंय. किम जोंग उन त्यांनी स्वतःच्या नात्यातील लोकांवरही कठोर कारवाई केल्याचं अनेक वेळा अहवालात सांगितलं जातं. त्यामुळे ट्रम्प यांचं लक्ष आता किम जोंग उन यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.